नमस्कार मित्रांनो, पवार्स क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे इयत्ता 6वी इंग्लिश बालभारती आणि आजचा आपलं जे चॅप्टर आहे 1.7 परमवीर चक्र अवर हिरोज हा युनिट 1 मधील लास्टचा आपला चॅप्टर आहे. या अगोदर मी 1 to 7 पर्यंतचे संपूर्ण व्हिडिओ मी पवार्स क्लासेस या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आपण ते सर्व व्हिडिओ पाहू शकता. प्लेलिस्टमध्ये हे सर्व व्हिडिओ आपल्याला क्रमवाईज आपल्याला पाहायला मिळतील. तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या प्लेलिस्टची तुम्हाला लिंक देत आहे, त्यावर तुम्ही ते सर्व व्हिडिओ क्रमवारी पाहू शकता. मित्रांनो, पॉवर क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या पाठामध्ये जे परमवीर चक्र आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला मिळणार आहे. परमवीर चक्र म्हणजे काय, परमवीर चक्र कोणाला देण्यात येतं आणि ते कशा प्रकारचं आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आपल्याला पाठामध्ये मिळणार आहे. तरी जे आपण चिन्ह पाहत आहेत हे आहेत परमवीर चक्राचं चिन्ह. हे परमवीर चक्र ब्रॉन्झ मेटलपासून तयार केलेलं आहे. परमवीर चक्राच्या जे मध्यभागी आहे ॲट द सेंटरला आपली जी राजमुद्रा सत्यमेव जयते याचं चिन्ह आहे आणि सराउंडेड राजमुद्रेच्या चौबाजूंनी जे आपल्याला चिन्ह दिसत आहेत, 4 चिन्हे, ते इंद्र वज्राची प्रतिकृती आहे. तर हे जे चिन्ह आहेत हे अशा प्रकारे हँगिंग केलेलं आहे की ते सिम्पली मूव्ह होऊ शकतं. तर त्याबद्दलची जी माहिती आहे आपण आपल्या पाठामध्ये वाचू. चला तर आपल्या पॉईंटकडे जाऊ. You may have heard about legendary heroes of the past and their extraordinary acts of bravery. इथे पहा शब्दार्थ पहा. लेजेंडरी म्हणजे अ फेमस अँड ॲडमायर्ड म्हणजे असा प्रसिद्ध, फेमस किंवा प्रशंसनीय अशा व्यक्तीला लेजेंडरी म्हणतात. म्हणजे असे फेमस हिरोज जे सुप्रसिद्ध असे आपले हिरो आहेत त्यांची जी एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे असामान्य, ऑर्डिनरी म्हणजे सामान्य, एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे असामान्य, त्यांच्या असामान्य कामाला म्हणजे त्यांच्या शौर्य त्याबद्दलची जी कथा आहे, त्यांची शौर्यगाथा आहे त्याबद्दल तुम्ही भूतकाळामध्ये ऐकलं असेल. बट इवन टुडे many brave soldiers of our country sacrifice their own lives for our safety. सेफ्टी म्हणजे सुरक्षितता, सोल्जर्स म्हणजे सैनिक, सॅक्रिफाईस म्हणजे बलिदान. तर आजही आपले जे भारतीय सैनिक आहेत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या प्राणांचे बलिदान आपल्या सुरक्षेसाठी दिले आहेत. Their brave deeds are honored by bestowing military decorations on them. आणि त्यांचं जे हे शौर्यपूर्ण कार्य आहे यासाठी त्यांना मिलिटरीच्या सर्वोत्कृष्ट अशा सन्मानचिन्हाने सन्मानित करण्यात येतं. परमवीर चक्र इज अ इंडियन हायेस्ट मिलिटरी डेकोरेशन्स. आणि परमवीर चक्र हे एक भारतातील सर्वोत्कृष्ट असं मिलिटरीसाठी देण्यात येणारं सन्मान चिन्ह आहे. इट इज अवॉर्डेड फॉर द मोस्ट कॉन्स्पिशियस ब्रेव्हरी or some daring or preeminent act of valor of our self-sacrifice in the presence of the enemy, whether on land, at sea or in the air. शब्दार्थ पहा. मिलिटरी डेकोरेशन्स म्हणजे सन्मानचिन्ह, मिलिटरीसाठी देण्यात येणारे एक सन्मानचिन्ह. अवॉर्डेड म्हणजे देण्यात येणे, कॉन्स्पिशियस म्हणजे आउटस्टँडिंग, शूरवीर अशा जवानांसाठी, प्रीएमिनंट म्हणजे सर्वोत्कृष्ट, सेल्फ सॅक्रिफाईस म्हणजे स्वतः प्राणाचे बलिदान देणारे, इन प्रेझेन्स ऑफ एनिमी म्हणजे शत्रूसमोर, व्हेदर ऑन लँड, ॲट सी ऑर इन द एअर म्हणजे हवेमध्ये, जमिनीवर आणि पाण्यामध्ये या सर्व ठिकाणी जे शत्रूबरोबर युद्ध करून आपल्या शौर्यपणाची गाथा निर्मिती करतात अशा
स्वयंपूर्ण स्वतः प्राणाची आहुती देणाऱ्या अशा शूर जवानांसाठी हे परमवीर चक्र देण्यात येतं. तर परमवीर चक्र हे कोणासाठी देण्यात येतं असा प्रश्न असेल तर परमवीर चक्र हे आपल्या भारतीय सैन्य दलातील जे सैन्य आहेत, जे पृथ्वीवरती जमिनी आपलं पाण्यामध्ये तसेच अवकाशामध्ये एअरमध्ये जे युद्ध करून शत्रूला चितपाट करतात आणि आपल्या प्राणाचंही बलिदान त्यामध्ये देतात, म्हणजे आपली प्राणाची आहुती त्यामध्ये ते देतात, अशा परम श्रेष्ठ अशा योद्धे आहेत आपले जे शहीद आहेत त्यांच्यासाठी हे परमवीर चक्र देण्यात येतं. द परमवीर चक्र इज अ व्हेरी रेअर ऑनर. आणि परमवीर चक्रचे सन्माननीय किंवा ज्यांना परमवीर चक्र मिळालेले आहे असे खूपच कमी लोक आहेत. सो फार इट हॅज बीन अवॉर्डेड ओनली 21 टाइम्स. म्हणूनच ते 21 वेळा देण्यात आलेलं आहे. 14 ऑफ these awards were given posthumously. पोस्ट्युमसली इथे या शब्दाचा अर्थ आहे आफ्टर द डेथ, म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर हे जे अवॉर्ड आहे परमवीर चक्र हे त्यांना देण्यात आलं. असं 14 जणांना त्यांच्या मृत्यूच्या नंतर हे परमवीर चक्र देण्यात आलेलं आहे. परमवीर चक्राविषयीची जी माहिती आहे ती ह्या ब्लॅक पॅराग्राफमध्ये पाहू आपण. द मेटल इटसेल्फ इज अ व्हेरी सिम्पल इन ॲपिरन्स. मेडल नाही मेडल. द मेडल म्हणजे सन्मानचिन्ह. इटसेल्फ इज अ व्हेरी सिम्पल इन ॲपिरन्स. दिसायला खूप सिम्पल आहे. इट इज मेड ऑफ ब्रॉन्झ. ब्रॉन्झ म्हणजे एक मेटल आहे. ब्रॉन्झ मेटलपासून हे तयार केलेलं आहे. अँड इज फिटेड विथ सिविंग माउंटिंग. सिविंग माउंटिंग म्हणजे जे स्वतःच इटसेल्फ मुव्हिंग, म्हणजे ते स्वतः हालचाल करू शकतं. स्वतः म्हणजे सर्व दिशांनी ते हल्ल्या जाऊ शकतं अशा पद्धतीने त्याची माउंटिंग केलेली असते. ऑन द ऑब्व्हर्स इट हॅज द इंडियन नॅशनल एल्बम. एल्बम म्हणजे चिन्ह, सिम्बॉल विच शोज समथिंग, अन ऑब्जेक्ट विच शोज समथिंग, त्याला आपण एल्बम म्हणतो. तर जे आपलं परमवीर चक्र आहे त्याच्या सेंटरला इंडियन नॅशनल एल्बम म्हणजे राजमुद्रेचं चिन्ह आहे. 4 रिप्लिकेस ऑफ इंद्रस वर्जा. आणि त्याच्या सराउंडेडला जे 4 आकृत्या आहेत त्या इंद्र वज्राच्या त्या प्रतिकृती आहेत. ऑन द रिव्हर्स आणि मेडलच्या मागच्या बाजूला द वर्ड्स परमवीर चक्र आर इनग्रेव्ड इन हिंदी अँड इंग्लिश विथ 2 लोटस फ्लॉवर इन बिटवीन. आणि जे मेडल आहे त्याच्या मागच्या बाजूला हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये परमवीर चक्र हे नाव 2 कमळांच्या मध्ये हे लिहिलेलं आहे. द परमवीर चक्र मेडल वॉज डिझाईन्ड बाय सावित्रीबाई खानोलकर. आणि सावित्रीबाई खानोलकरनी ह्या परमवीर चक्राचं डिझाईन केलेलं आहे, म्हणजे त्यांनी हे चक्र तयार केलेलं आहे. सी वॉज अ युरोपियन लेडी. ते एक युरोपीय महिला आहेत. हू मॅरिड विक्रम खालोनकर, ज्यांनी विक्रम खालोनकरांशी विवाह केला. अँड अन इंडियन आर्मी ऑफिसर. भारतीय सैन्य अधिकारी खालोनकर यांच्याशी त्यांनी विवाह केला. सावित्रीबाई लव्ड इंडिया अँड टूक इंडियन सिटिझम. त्यांना भारत आवडतो आणि भारतीय नागरिकत्व त्यांनी स्वीकारलं. सी स्पोक मराठी, संस्कृत, हिंदी फ्लुएंटली. आणि त्यांना मराठी, संस्कृत, हिंदी ही मोकळ्यापणाने बोलता येते. अँड हॅड स्टडीड इंडियन आर्ट्स अँड ट्रेडिशन्स इन डेप्थ. आणि भारतीय संस्कृतीचा सखोल असा त्यांनी अभ्यास केला. तर आपल्या परमवीर चक्राचे जनक आहेत, जे डिझायनर आहेत ते आहेत युरोपीय महिला लेडी. त्यांचं नाव आहे सावित्रीबाई खालोनकर, ज्यांनी भारतीय सैन्य अधिकाऱ्याशी म्हणजे विक्रम खालोनकर यांच्याशी विवाह केला. त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये ते फ्लुएंटली बोलू शकत होत्या आणि त्यांनी त्यानंतर भारतीय संस्कृतीचा सखोल असा अभ्यास केला.
आता पहा ब्ल्यू पॅराग्राफमध्ये इंद्रवज्र और थंडर बोल्ट. इंद्रवज्र म्हणजे इंद्राचं जे आपण शस्त्र म्हणतो त्याला इंद्रवज्र इथे नावाला आहे, त्याला थंडरबोल्टही म्हणतात. इज सपोज्ड टू बी अ मॅचलेस वेपन. मॅचलेस म्हणजे असाधारण असं शस्त्र आहे, ज्याला कोणी हरू शकत नाही असं ते इंद्रवज्र आहे. बट फॉट मेक द वेपन्स इनव्हिसिबल. पण हे शस्त्र कोणी असं अपराभूत असं शस्त्र कोणी तयार केलं. इज द सुप्रीम सॅक्रिफाईस ऑफ द सेज दधीची. तर हे जे शस्त्र तयार झालं आहे हे महान ऋषी ददाची यांच्या बलिदानातून तयार झालेले हे शस्त्र आहे. म्हणजे इंद्रवज्र तयार करण्यासाठी ऋषी ददाची यांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान त्यामध्ये दिलेले आहे. अकॉर्डिंग टू लिजेंड म्हणजे ऋषी ददाजींच्या मते, त्यांच्यानुसार 1000 ऑफ इयर 1000 वर्षापूर्वी अ डिमन हॅड स्टोलन ऑल द वॉटर इन द वर्ल्ड. पृथ्वीवरील जगामधील सर्व पाणी हे एका राक्षसाने चोरलं होतं. स्टोलन म्हणजे चोरणे. इनोसेंट पीपल वी आर सफरिंग अँड डाईंग विथाऊट वॉटर. इनोसेंट म्हणजे निष्पाप, सफरिंग म्हणजे त्यामधून जाणे, परिस्थितीचा सामना करणे, डाईंग विथाऊट वॉटर आणि पाण्या वाचून मरणे. तर निष्पाप असे लोक पाण्या वाचून मरत होते. दिस डेमॉन कुड नॉट बी डिफिटेड बाय एनी अदर वेपन मेड ऑफ ऑर्डिनरी मटेरियल लाईक वूड, मेटल इट्सेट्रा. आणि तो जो राक्षस आहे तो ऑर्डिनरी मटेरियल्स, ऑर्डिनरी जे वेपन्स आहेत, शस्त्र आहेत, म्हणजे साधारण शस्त्र आहेत, त्यांनी तो पराभूत होणं शक्य नव्हतं. साधारण शस्त्र म्हणजेच लाकडाचे, मेटलपासून बनवलेले असे शस्त्र, त्यांनी तो पराभूत होणं शक्य नव्हतं. समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी वॉज रिक्वायर्ड. त्याला मारण्यासाठी, हरवण्यासाठी असं असाधारण अशा शस्त्राची गरज होती. इट वॉज लर्न्ड याचा अभ्यास दॅट द सेज ददाची है. इट वॉज लर्न्ड दॅट द सेज ददाची. आणि हेच ददाची यांनी त्यावर संशोधन करून त्यांनी अभ्यास केला. ददाची हॅड अ बोन्स ऑफ सच एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर. आणि त्यांनी त्यावर शोधून काढलं की याला हरवण्यासाठी असा एका असाधारण व्यक्तीचे हाडांची आपल्याला गरज आहे. बट हाऊ कुड वन आस्क फॉर द बोन्स ऑफ अ लिव्हिंग मॅन. आणि जिवंत मनुष्य असा कोण आहे की जो आपल्याला हाडं देऊ शकतो. सेज ददाची वॉज अ नोबेल पर्सन. ऋषी ददाची हे एक त्यांनी जनकल्याणासाठीच अवतार घेतला होता, म्हणून त्यांना नोबेल पर्सन म्हणलं जात होतं. ही हिमसेल्फ ले डाऊन हिज लाईफ अँड गेव हिज ओन बोन्स टू हेल्प द पीपल. आणि त्यांनी स्वतःचे जे जीवन आहे, प्राण आहेत, त्याची आहुती देऊन लोकांच्या कल्याणासाठी आपले जे शरीराची जे हाडं आहेत ते त्यांनी इंद्रासाठी वज्र बनवण्यासाठी त्यांना दिली. इंद्रास वेपन्स ऑफ द थंडरबोल्ट वॉज फॅशन. आणि म्हणूनच त्यांना इंद्रवज्र म्हणून नाव मिळालं. दिस बोन्स अँड द डेमॉन्स वॉज डिफिटेड. आणि त्या बोन्सच्यामुळेच तो जो डेमॉन्स आहे त्याचा पराभव झाला. तर ही जी इंद्राची जी गोष्ट आहे, कथा आहे, या कथेनुरूप जस्ट ॲज द इंद्रवज्रा डिराइव्ड पॉवर फ्रॉम सेज ददाचीज बोन्स. तसं इंद्रवज्राला ददाचीच्या हाडांपासून पॉवर मिळते, शक्ती मिळते, तसंच द इंडियन मिलिटरी डिराइव्ज इट्स स्ट्रेंथ अँड द पॉवर फ्रॉम द सॅक्रिफाईस ऑफ द ब्रावेस्ट ऑफ द ब्राव द परमवीर चक्र होल्डर्स. तर इंडियन आर्मीला जी शक्ती आणि जी ताकद मिळते ती ह्या परमवीर अशा चक्र धारण करणारे जे आपले सैन्य आहेत, सोल्जर्स आहेत, तर त्यांच्यापासून त्यांना ती शक्ती मिळते. नेक्स्ट पहा,
द 21 ब्रावेस्ट ऑफ द ब्राव परमवीर, आणि ज्यांना परमवीर दिला गेला आहे असे 21 परमवीर होल्डर्स यांची इथे नावे आहेत. फर्स्ट पहा, मेजर सोमनाथ शर्मा. सेकंड, लान्स नाईक करमसिंग. सेकंड, लेफ्टनंट रामा रघोबा राणे. नाईक जतुनाथ सिंग. कंपनी हविलदार मेजर फिरू. कॅप्टन गुरबच्चन सिंग सलारिया. मेजर धान सिंग ताफा. सुबेदार जोगिंदर सिंग. मेजर साईनाथ सिंग. कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद. लिeutenant कोलोनेल अर्देशीर बुरझोर्जी ताराफोरे. लान्स नाईक अल्बर्ट एक्का. 2 लिeutenant अरुण खेतरपल. मेजर होशियार सिंग. नायब सुबेदार बाणा सिंग. मेजर रामस्वयं परमेश्वरन. लिeutenant मनोज कुमार पांडे. ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव. रिप्लेमॅन संजय कुमार. कॅप्टन विक्रम भत्रा. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेकॉन. तर हे आपले परमवीर चक्र धारण करणारे होल्डर्स आहेत, त्यांची नावे आहेत. त्यापैकी फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेकॉन यांच्याबद्दलची जी माहिती आहे आपल्या पेज नंबरवर आली आहे. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेकॉन, तर यांच्याविषयी माहिती पहा. ऑन द 14 डिसेंबर 1971, 1971 मध्ये 14 तारखेला डिसेंबर महिन्यामध्ये श्रीनगर एअरफील्ड वॉज अटॅक्ड बाय वेव्ह ऑफ 6 एनिमी सॅब्रे एअरक्राफ्ट. शत्रूची जी सॅब्रे एअरक्राफ्ट, त्यांचं नाव आहे सॅब्रे एअरक्राफ्ट, अशा 6 विमानांनी श्रीनगरमधील हवाई क्षेत्रामध्ये हल्ला चढवला. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेकॉन वॉज ऑन रेडनेस ड्युटी ॲट दॅट टाईम, आणि त्यावेळेस फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग यांची ड्युटी त्यावेळेस चालू होती. ही कुड नॉट टेक ऑफ इमिडिएटली बिकॉज ऑफ क्लाउड्स ऑफ डस्ट रेज्ड बाय अनदर एअरक्राफ्ट. आणि त्यांना त्यांचे जी फायटर प्लेन आहे त्याची जी उड्डाण करायची आहे, त्या उड्डाणीला जे इतर प्लेन उडत होते आकाशामध्ये, तर त्यांच्या धुरामुळे त्यांना काही स्पष्टपणे दिसू शकत नाही, त्यामुळे ते टेक ऑफ करू शकले नाही. बाय द टाईम द रनवे वॉज क्लिअर, परंतु अशा त्यावेळेस रनवे जो होता तो सुस्पष्ट दिसत होता. द एनिमी एअरक्राफ्ट वेअर ओव्हरहेड, आणि एनिमी एअरक्राफ्ट म्हणजे अगदी डोक्याच्या उंचीवर येऊन पोहोचलेले होते. दे वेअर फ्लाइंग लो, फ्लाइंग अँड अटॅकिंग द एअरफील्ड विथ बॉम्ब्स. ते एअरफील्डवर फायरिंग करत होते, बॉम्ब्स टाकत होते. इवन देन फ्लाइंग ऑफिसर सेकॉन टूक ऑफ इन हिज ग्नॅट फायटर द मोमेंट ही कुड, आणि त्यांनी अशा परिस्थितीमध्ये त्यांचं जे प्लेन आहे ते त्यांनी टेक ऑफ केलं. ही बिगॅन टू कम्बॅट द पॉवरफुल सॅब्रे जेट एअरक्राफ्ट ऑफ द एनिमी, आणि जे शत्रू विमान आहेत त्यांच्या संगी त्यांनी लढण्यास सुरुवात केली. ही डॅमेज 2 ऑफ देम, त्यापैकी 6 जे एनिमी एअरक्राफ्ट आलते त्यापैकी 6 पैकी 2 एनिमी एअरक्राफ्टनं त्यांनी डॅमेज केलं. हिज फाईट विथ अटॅकिंग एअरक्राफ्ट नाव कंटिन्युअस ॲट अ ट्री टॉप हाईट, आणि त्यांची ही जी फायटिंगची चालू होती ही झाडाच्या जी उंची आहे त्या लेवलला चालू होती, म्हणजे इतक्या खाली त्यांची ही लढाई झाली होती. द एअरफील्ड अँड द टाउन ऑफ श्रीनगर ॲट द लास्ट द एनिमी एअरक्राफ्ट फ्लेड फ्रॉम द सेन्स ऑफ द बॅटल, आणि शेवटी
जे उरलेले जे काही एनिमी एअरक्राफ्ट होते 4 ते पळून गेले त्या फील्डवरून आणि अशा प्रकारे द एअरफील्ड अँड द टाउन ऑफ श्रीनगर वेअर सेव्ड. आणि आपला हवाई क्षेत्र आणि जे शहर आहे श्रीनगर ते अशा प्रकारे आपले जे परमवीर चक्र धारण करणारे आहेत निर्मलजीत सिंग सेकॉन्ड यांनी ते सुरक्षित केलं. परंतु बट अलास फ्लाइंग ऑफिसर सेकॉन्ड्स एअरक्राफ्ट टू क्रॅशड अँड ही वॉज किल्ड. दुर्दैवाने त्यांचे एअरक्राफ्टसुद्धा क्रॅश झाले आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. फ्लाइंग ऑफिसर सेकॉन्ड डिस्प्लेड ग्रेट फ्लाइंग स्किल. त्यांच्याकडे विमान चालवण्याच्या अशा खूप ग्रेट अशा स्किल होत्या. अँड द डिटर्मिनेशन इन द फेस ऑफ द सर्टन डेथ. आणि त्यांच्यासमोर अशी अचानक असं डेथला त्यांना सामोरं जावं लागलं कारण एअरक्राफ्टचं एअर क्रॅश झालं त्यामुळे. ही शोड अनमॅच्ड हिरोइझम. त्यांनी खूपच असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी कार्य केलं आहे. अबोव अँड बियॉन्ड द कॉल ऑफ द ड्युटी. सॅल्यूट टू द ब्रावेस्ट ऑफ द ब्राव फ्लाइंग ऑफिसर निर्मलाजीत सिंग सेकॉन्ड. तर अशा महान कार्य करणाऱ्या निर्मलजीत सिंग यांना पुन्हा पुन्हा सॅल्यूट. तर याच्या पॅराग्राफच्या खाली काही माहिती आहे. डू रीड मोर ऑन द इंटरनेट ॲट www.paramveerchakra.com. तर ही जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटच्या साहाय्याने आपण इतरही जे परमवीर चक्र होल्डर्स आहेत त्यांच्याबद्दलची तुम्ही माहिती यावर घेऊ शकता. तर अशा प्रकारे परमवीर चक्र हा जो लेसन आहे आपला हा युनिट नंबर 1 मधील लेसन आहे. आपण तो कंप्लीट केलेला आहे. यावरील काही शब्दार्थ आहेत ते पहा. लिजेंडरी मीन्स व्हेरी फेमस अँड ॲडमायर्ड. कॉन्स्पिशियस आउटस्टँडिंग फॉस्टमसली आफ्टर अ पर्सन डेथ म्हणजे मृत्यूच्या नंतर. फिटेड विथ सिव्हिल माउंटिंग फिक्स्ड इन अ वे विच अलाउज इट टू मूव्ह फ्रीली. म्हणजे ते फ्रीली मूव्ह होऊ शकतं अशा पद्धतीने फिट करणं. ऑफवर्स अँड रिव्हर्स म्हणजे पुढील आणि मागील बाजू. एम्ब्लेम म्हणजे सिम्बॉल चिन्ह. थंडरबोल्ट म्हणजे त्याला आपण इंद्रवज्रच म्हणू. इनव्हिसिबल इम्पॉसिबल टू डिफीट म्हणजे ज्याचा पराभव करणं अशक्य आहे. डिटर्मिनेशन म्हणजे स्ट्रॉंग. रिझॉल्व प्रिझर्वन्स म्हणजे जतन. गॅलंट म्हणजे ब्राव शूर. करेज म्हणजे साहसी. इन्स्पायरिंग म्हणजे मोटिवेशन. अकाउंट अ डिस्क्रिप्शन ऑफ इव्हेंट आणि त्या घटनेचं वर्णन म्हणजे अकाउंट. फॅटर म्हणजे कॉजिंग डेथ काही कारणास्तव झालेला मृत्यू. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा जो लेसन आहे तो कम्प्लिटली समजलेलाच असेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. पुढील व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकसह पुन्हा उपस्थित होतोपर्यंत धन्यवाद.